हरी। जय जय राम कृष्ण 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 जय हरी। जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी. 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 कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. 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 भ्रमर सकळ भोगीतसे. भ्रमर सकळ भोगीतसे. भ्रमर सकळ भोगीतसे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. भ्रमर सकळ भोगीतसे. भ्रमर सकळ भोगीतसे. पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्ही सती प्रेम सुख जाणो. आम्ही सती प्रेम सुख जाणो. माझे तृण बाळा दुधाची ते गोडी. माझे तृण बाळा दुधाची
दुधाची ते गोडी माते तृण बाळा दुधाची ते गोडी माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा ज्याची नये जोडी त्यासी कामा ज्याची नये जोडी त्यासी कामा पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम पैसे तुझ ठावे नाही तुझे पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो आम्हीच ते प्रेम सुख जाणो कामने मुक्ता फळ शिंपी पोटी कामने मुक्ता फळ शिंपी पोटी कामने मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये नाही त्याची भेटी भोगतीये नाही त्याची भेटी भोगतीये कामने मुक्ता फळ शिंपी पोटी कामने मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये नाही त्याची भेटी भोगतीये पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम पैसे तुझे ठाव नाही तुझे नाम पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम पैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू आम्हीच ते प्रेम सुख जाणू आम्हीच ते प्रेम सुख जाणू विठोबार कुमारी 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 कुमुदिनी काय जाने तो परिमा कुमुदिनी काय जाने तो परिमा मोदीनी माया जाने तो परिमळ मोदीनी माया जाने तो परिमळ कुमुदिनी काय जाने तो परिमळ कुमुदिनी काय जाने तो परिमळ मोदीनी माया जाने तो परिमळ मोदीनी माया जाने तो भ्रमर सकला भोगीता से तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम भ्रमर सकळ भोगीतासे भ्रमर सकळ भोगीतासे भोगीतासे कैसे तुझ ठावे नाही तुझे नाम कैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख
जानो जानो विठ्ठल मयूर बोल विठ्ठल 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 हाताने टाळी वाजवा आणि भजन कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही तसे प्रेम सुख जाणे माते तृणबाळा दुधाची ते गोडी ज्याची लय जोडी त्यासी कामा तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही तसे प्रेम सुख जाणे तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही सगळे सुख जाणो विठ्ठल 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 हरी कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही ते प्रेम सुख जाणे वारकरी संप्रदायाचे थोर संत
जगद्गुरु तुकाराम महाराज यांची ही प्रासादिक रचना. भगवंताची विभूती असणारा मार्गशीर्ष महिना सुरू आणि या पवित्र मासामध्ये भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबापुरीच्या नेरूळ नामक उपनगरामध्ये त्या भीमाशंकर सोसायटीत वारकरी पंथाचा उत्सव आजपासून सुरू होतो. पूर्वसुकृतानं आजची सेवा माझ्याकडे. त्या सेवेसाठी निवडलेला अभंग अतिशय सुंदर आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. माझ्याकडे लक्ष द्या. प्रथमतः मी सर्व भीमाशंकर सोसायटीतील आध्यात्मिक जनांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कशा करता? तर दोन कारणांसाठी ते अभिनंदन असेल. त्याची पहिली बाब अशी आहे की अनुकूल प्रतिकूल कालखंड येत गेला, पण या सर्व मंडळींनी 24 वर्ष हा वारकरी पंथाचा ध्यानदीप अखंड सेवक केला. म्हणून कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. पण मला कल्पना आहे एखादी पारमार्थिक साधना जेवढ्या सहजतेने सुरू होते तेवढ्या सहजतेने त्याचं सातत्य टिकून राहतं. परायाची खंडित होते. एखादी पारमार्थिक साधना सलग 12 वर्ष झाली की त्याला एक तप झालं. अशी दोन तप झाली. त्या दोन तपामध्ये मी पण 2 वेळा आलो. वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पायी अशा आदरणीय सोपान काकांच्या आग्रहाने माझं तिसऱ्यांदा येईल. अभिनंदनाची दुसरी गोष्ट कोणती असेल तर 24 वर्ष तुम्ही हा उत्सव टिकवला म्हणून अभिनंदन. आणि दुसरं, बऱ्याच वर्षांनी आले आणि भीमाशंकर सोसायटीचं ते हरिहराचं ऐक्य असणारं सुंदर मंदिर पाहिलं आणि मला खूप आनंद. इतकं सुंदर मंदिर तुम्ही निर्माण केलं. जवळपास 12 लक्ष खर्च करून देवाची महिरत तयार केली. कदाचित माझी मतं वेगळी असतील पण आग्रही असतील. दक्षिणेतील मंदिर सोन्याची आहेत. ती काय फक्त आपण पाहायची. कधीतरी त्या मंदिरांचा आदर्श घेऊन आमची मंदिर सुंदर करूया. असं नाही दिसलं पाहिजे की हिंदू मंदिरात फक्त नारळाच्या शेंड्यानं हाराचे पुढे पडले. त्या मंदिरात घुसताक्षणी प्रसन्नता वाटते पाहिजे. तसं आता मी दर्शनला गेलो तर मला प्रसन्नता निर्माण. जर मंदिरात घाणीचं साम्राज्य असेल तर घाणेरड्या घरात आपण राहत नाही कसं करतो. ते सुंदर असतं पाहिजे. खूप आनंद वाटतो. सुंदर मंदिर, व्यवस्था सुद्धा सुंदर आहे. हे दुसरं कारण आहे तुमच्या अभिनंदनाचं. आणखीन एक गोष्ट मला नमूद करायची की ती भीमाशंकर सोसायटीला गौरवास्पद असेल. माझ्या प्रिय श्रोत्यांनी, मी पण पुणे जिल्ह्यातला
पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला खूप पुण्यवान जिल्हा आहे. मला माहिती आहे सोसायटी खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात खूप लोक बसले. अर्थात दुसऱ्या जिल्ह्याचा असेल तर माझ्याकडे वटारून बघू नये. आमच्या जिल्ह्याचं कौतुक चालू. त्याचं कारण काय असेल तिकडे लक्ष द्या. सगळे आबालवृद्ध. आपण ज्या जन्मभूमी जन्माला आलो त्या पुणे जिल्ह्याचं कौतुक काय असेल सांप्रदायिक दृष्ट्या तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आमच्या जिल्ह्यात आमची सर्वात मोठी कौतुक आहे. मानावंच लागेल. जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म जन्म घेती जेथे हरीचे दास पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती. बदलत्या वातावरणाचा थोडा परिणाम माझ्या आवाजावर आणि थोडी सर्दीची सुद्धा मात्रा आहे. म्हणून मी तुमच्याकडे पाहतो. मला मदत करा. सगळे गवई वादक. एकदा झालं होतं बरं असं नगर जिल्ह्यात कीर्तन म्हणून एक भावी झाला म्हणून तुमच्या जिल्ह्याचं काय सांगत साहेब एक नगर जिल्ह्यात तरी सांगतात काय सांगत असतात तुमच्या जिल्ह्याचं. म्हणलं तुला कळत नाही म्हणून सांगतो. मला काय कळत तुला सुद्धा अभिमान पाहिजे पण ज्ञानेश्वर नगर जिल्ह्यात तुला त्याचा अभिमान पाहिजे. देवाशाला ज्ञानेश्वरी असतो. मला आनंद एका गोष्टीचा तुमच्याशी शेअर करायचा आहे की हे जे 3 तालुके आहेत जुन्नर खेड आंबेगाव हे ज्यांनी वारकरी संप्रदायाची उंचावत ठेवली त्यामध्ये परमश्रद्धेय महावैष्णव सात बाबा वायकर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अवतार ज्यानं मानत होते असे संत कोंडाजी लोक आहेत. संत रामदास बाबा मुन्शी शंकर बाबा गोले होते. नारायण बाबा मुन्शी होते. या संत प्रभावळीमध्ये कोंडाजी बाबा हे खूप मोठे सत्पुरुष. त्यांचं आवडतं गाव जे आहे ते पिंपळगाव सुद्धा जुन्नरच्या पासून 4 किलोमीटर ते गाव असं होतं जे आहे इतिहास झाला नाही. गाव असं आहे की आंबा जरी लागला ना बाबाला तरी बाबाला आंबा म्हैस व्याधी पहिला खरवस बाबाला अशी काही गावं तर त्या ग्रामस्थांनी बाबांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा संत कोंडाजी बाबा देवे पुरस्कार त्या गोष्टीला आता 30 वर्ष झाली. त्यामध्ये सर्वश्री पुरस्कार खूप मोठ्या लोकांना आतापर्यंत त्यामध्ये सर्वश्री बाळासाहेब भारवे होते. संत साहित्याचे अभ्यासक असे डॉक्टर सदानंद मोरे सरलाताई बाबर अनेक मोठ्या प्रभूत्व. मागील वर्षी अमृत महोत्सवाचा औचित्य साधून हा पुरस्कार आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या गुरुवर्य पांडुरंग महाराज आणि तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण यावर्षी त्या मंडळाने हा पुरस्कार हरिभक्तीपरायण भालचंद्र शेठ मला स्वीकारत नव्हते. ते म्हणाले मी या योग्यतेचा नाही. पण मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांनी सांगितलं योग्यता आहे का नाही
ते आपण कोण सांगणार, त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा, आम्हाला कळत नाही. त्यांनी तो अत्यंत दुर्दैवी स्वीकारला. हे भीमाशंकर सोसायटीचं पण कौतुक आहे की ते इथं राहतात, मूळचे बोलवडचे असले तरी. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग. त्या कार्यासाठी त्यांना तो देण्यात आला. तेव्हा या सर्वांचं अभिष्ट चिंतन करून मी अभंगाकडे वळलो. माझ्याकडे लक्ष दिलं. माझ्या मनातली स्पंदनं व्यक्त केली. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, शांत वातावरण. ते सर्व माझे मित्र आहेत, आमच्या संस्थेचे सर्व पाईक आहेत. पण वारकरी कीर्तनामध्ये वाढलेल्या ध्वनी प्रदूषणाची समस्या त्याच्यावर आपणच निर्बंध आणले. कानाची क्षमता फक्त 50 डेसिबल एवढंच ऐकण्याची. श्रोते सज्जनेतून तक्रार करत नाही, त्याचं त्यांची सहनशीलता संपली नाही. मागच्या महिन्यात संभाजीनगर माझं कीर्तन होतं. एक श्रोता येऊन मला भेटला, म्हणजे रोज मी कानामध्ये कापसाचे गोळे घालून कीर्तन होतो. आज मी गोळे करून शांत, खूप शांततेने. माना नाही तुला मान, शांत बोलायला ताकद असेल, खूप शांत आपण चिंतन करूया अभंगाचं. त्या संपूर्ण अभंगाचं एका वाक्यामध्ये त्यातलं सार एवढं कळालं तर कीर्तन कळालं. वाक्य जरा मोठं आहे, पण मी सावकाश चांगलं वाटतं. त्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली. त्याच ईश्वरी सत्तेनं स्वतःच स्वरूप अनाकलनीय वाक्य अजून पूर्ण करतोय. हेच आहे वारकरी कीर्तन खूप उंची नाही पाहिजे. दुर्दैवाने विनोदी कीर्तनाने ऐकण्याच्या जाणीवा होत झाल्या. चिंतकांची खूप मोठी समस्या. ठीक आहे का? ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली, त्याच ईश्वरी सत्तेने स्वतःचे स्वरूप अनाकलनीय. पण अशी जी अनाकलनीय सत्ता आहे, त्या सत्तेला स्वतःला एक गोष्ट अनाकलनीय आहे, आणि ती काय असेल तर त्या ईश्वरी सत्तेला स्वतःचं नाम असं वाटतं. आता हे थोडं जड भाषेत सांगितलं, सोप्या भाषेत सांगितलं कळेल अशा. सर्वांना देवाने बुद्धी दिली. सोपं सांगतो जरा. सर्वांना देवाने बुद्धी दिली, पण या बुद्धीच्या बळावर देव कळत नाही. पण असा जो न कळणारा देव आहे, त्या देवाला पण एक गोष्ट कळत नाही. आणि काय कळत नाही म्हणाल तर त्या देवाला स्वतःच्या नामाची किंमत कळत नाही. असा हा एका ओळीत सांगायचं झालं तर एवढं ते अनाकलनीय आहे. एक सांप्रदायिक गणित असं आहे की पहिल्या दिवशी नामस्मरणाचं महात्म्य सांगण्याचं वाक्य कसे रस्ता आहे, त्याला अनुलक्षण अभंग येतो. अभंगाची भाषा संवादात्मक आहे. अभंगाचं चिंतन करतो. हा तुकाराम महाराज आणि पांडुरंग परमात्मा या दोघांचा भाषा संवाद आहे. पण एक मौज अशी आहे त्याच्यामध्ये. तुकाराम महाराजांची उंची काय होती? सध्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. महाराज किती मोठे होते त्या भाषेतून कळेल. ते देवाला सांगत, साहेब याचे जे चरण आहे का नाही पुस्तक, मला कायमच विचार करायला लावतो. तुकोबर आहे देवाशी संवाद साधताना, देवा तुला कळत. इथून सुरुवात काही कळते का नाही. हे म्हणणं किती धाडसच आहे.
नसेल कळत तर मी सांगतो. उद्या तुमच्या सोसायटीच्या एखाद्या माणसाला म्हणून बघा तुला कळत नाही, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. म्हणून बघा एखाद्या कुठतरी चौकात भेटेल, राम 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 राम, काही विषय कळतच नाही, म्हणून बघा. मग तो तुम्हाला काय सुना मला कळत नाही एवढा शाणा झाला. थोडं मानसशास्त्र सांगू, सर्व ऐका, इकडे लक्ष द्या. आपल्याला कळत नाही की माणूस कबूल करत स्वभाव असेल. कबूल केलं पाहिजे का नको? आपल्याला कळत नाही हे कबूल केलं पाहिजे प्रामाणिकपणाने. कळत नाही कबूल माणूस. आपल्या वारकरी संप्रदायाचं एक हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर मी परमश्रद्धेय वैकुंठवासी मामासाहेब दांडे आम्हाला बघण्याचा योग आला नाही, पण त्यांची कीर्ती कानावर आहे. मामासाहेबांची गोष्ट सांगितली. मामासाहेबांचा एक माणूस आहे, तिकडे लक्ष द्या. आला आणि मामाला नमस्कार नमस्कार पूर्वक म्हणाला, मामा मला ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय सांगण्याची कृपा करा. मामासाहेब म्हणले 13वाच का? मामा स्वभावाने करत 13वाच का बाबा? तो म्हटला 12 अध्याय कळा, 13वा कळत. आणि साहजिक काही क्षेत्रात वगैरे कळायला आवडत. 12 अध्याय कळाले, 13वा कळत. मामासाहेब म्हणले तू सरळ उभा राहा, तुला एक साष्टांग नमस्कार करेल, कारण तुला 12 अध्याय तरी कळाले, मला तुम्ही पोहून कळाली. मामासाहेब बोलले हा मामांचा दिल मोठ्या माणसाचा दिल किती मोठा आहे. प्रामाणिकपणानं कबूल केलं, मला कळत. आता हे पक्वाद वाजवत आहे, वाजवत आहे, मला ते कळत. मी काय पक्वादाचा अभ्यास केला थोडा, सुरुवातीला 30-35 बोल झाले, पण मला नाही कबूल केलं पाहिजे ना. ते कळत. चांगलं वाजवतात इथपर्यंत ठीक आहे, पण ते काय वाजवतात मला माहिती. ते काय लकी वाजवतात, सरबड वाजवतात, का मुक्ता वाजवतात, आमच्या कक्षेचा बाहेर पाहिजे मला कळत. उत्तम चाल म्हणली समोर, मला माहित नाही काय कोणता राग आता प्रांत येईल. छान म्हणते, जरा बोलू का? ऐकता? एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये पारंगत असेल तर दुसऱ्या विषयात तो आधार. एखादा माणूस एखाद्या विषयात तज्ञ असेल तर दुसऱ्या विषयात तो आत्म ते येत नाही. प्रामाणिकपणानं कबूल केलं पाहिजे, मला येत नाही, मला माहिती नाही, ते व्यक्त करण्यात काय अडचण नाही. सर्वज्ञपणाच्या भावामध्ये जगणं ते आत्मघाताला कारण असू शकतं. मला सगळंच येतं, जसं हा हेडमास्टरच आहे, आपल्याला येत नाही. मला कोणी म्हणलं ना पक्वाद मला येतच नाही, कबूल केलं पाहिजे. आता जरा विस्तार होईल, पण सांगतो सर्व माझी स्नेही मंडळी, आपल्याला कळत नाही माणूस कबूल करत तिथे आपण तिकडे लक्ष आहे. त्याच्यातली मौत सांगतो कळण्याच्या बाबतीत. आता एका पुस्तकाला लेख लिहिलाय, त्यात लिहिलंय आपल्याला फार कळतं असं ज्याला वाटतं त्याला काहीच कळालं नसतं. ऐकताय ना? आपल्याला फार कळतं असं ज्याला वाटतं त्याला काहीच कळालं नसतं. आणि आपल्याला बरंच काही कळत नाही. हे ज्या दिवशी कळायची सुरुवात होते त्या दिवशी आपल्याला कळायला सुरुवात होती. अनेक विषयामध्ये आपण अडाणी आहोत म्हणा, त्याचं ज्ञान नाही, पण गंमत अशी की माणूस कबूल करत नाही, मला कळत नाही. अजूनही त्याची गंमत नीट ऐकलं तर कळेल. चांगले ऐकतील चांगले असतात.
खूप बारकाईने ऐका. माणूस मला कळत नाही कबूल करत नाही. तर ऐका, त्याला कळत नसून तो कबूल करत नाही. त्याला कळत नसतं, पण कळत नसून तो कबूल करत नाही. पुढचं ऐकायचं, त्याला कळत नसतं तरी तो कबूल करत नाही, हेच त्याचं न कळणं असतं. त्याला जर कळालं असतं की बाबा कबूल केलं पाहिजे, कबूल करत नाही. गोष्ट सांगतो, भजन करत राहा. विठ्ठल 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 माझा अनुभवाचं कीर्तन आहे. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लॉकडाऊन आले फोन आला. मी काही गंमत म्हणून सांगत नाही, तुम्हाला तिथपर्यंत मिळतो. फोन आला, फोन रिसिव्ह केला, रामकृष्णाजी म्हणाला. तो समोर नावात आला, कुठे आहेस तू? मी जरा दचकलो, असं कोण माझं नाव एकेरी बोलतो, माझं पार्सल ठेवल्यासारखं. कुठे आहेस? मला वाटलं मिस कॉल लागला असेल किंवा क्रॉस लाईन असेल. कोण पाहिजे तुम्हाला? तो मला काय म्हणला, प्रमोदच बोलतोय ना. मग म्हटलं मी काहीतरी घेतलं तर. विचारा कोण आहे? मग त्याने सगळं सांगितलं की मी तुझा मित्र, आपण एका वर्गात होतो शाळेत, आपल्या शेकटकरबाई मुख्याध्यापक होत्या, बापटबाई हिंदी शिकवत होत्या. मग माझ्या लक्षात आलं. मग त्याने सांगितलं, आता मी हिस्ट्री कोर्टात ओळख दिली. आमच्या शहरामध्ये नाम सत्ता आहे आणि त्या सत्ताचे लोक मला निमंत्रण देणार, त्या पत्रिकेत तुझं नाव वाचलं आणि म्हणून तुला फोन केला. मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्याच गृहपाठाच्या वयात जाणारा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज. मला बरं वाटलं. 40 वर्ष त्याचा फोन आला. घरी जायचं पोराला, तो येतो म्हटलं, जेवणच जाऊ द्या. आम्ही गेलो. झालेलं सांगतोय, देवीदास असंच झालं तेच सांगतोय. तुम्ही सुद्धा ऐका सगळ्या माता. काही विचारावं लागलं नाही. म्हणजे जजचा बंगला होता, प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे गाडी पार्क केली आणि गेलो. प्रशस्त मोठा त्याचा बंगला सारखा, दार लावलेलं. मला जी अनेक कोडी पडली त्याच्यात एक कोड आहे की मोठ्या माणसाची दार बंदच असते, न सुटलेलं कोड आहे. ते किती सुंदर आहे. गाणं कधी ऐकलंय? सुंदर कविता आहे. राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली त्या झोपडीत. राष्ट्रसंत. दार बंदच होते. तिकडे लक्ष द्या. ती दारावरची कळ दाबली, शुद्ध मराठी सांगितलं आणि त्यांना कळ आली असते. बटन ऐकायची सवय झाली. इकडे आपण इंग्रज आलोय. त्याला काय शब्द म्हणून ते कळ, शुद्ध मराठी कळ. बटन म्हणा, ते बटन बेल, बटन पेक्षा आणखी बेल. बेल दाबली. एका सुशील घेऊन दारू घेतला. मला लक्षात आलं की साहेबांची बायको आहे. नमस्कार महाराज. नमस्कार. मी जाणलं की त्या साहेबांची बायको आहे. आता तो माझा आरे तुरीचा मित्र, पण आता त्याला साहेब म्हटलं पाहिजे. निदान साहेबीला बरं वाटावं म्हणून तरी. तर साहेब आले नाहीत का? येतील म्हणजे एवढ्या 5 वाजता कोर्ट सुटलं येतील. तर मी तोपर्यंत फ्रेश व्हा, चहा टाक. मी आतमध्ये गेलो, हात पाय धुतले आणि कोचावर येऊन बसतोच आहे, तेवढ्यामध्ये माझा मित्र आला. कोर्टाची गाडी त्याला सोडायला. तो धावतच आला.
आणि तो बुटाचे लेस सोडतोच आहे. एवढ्यामध्ये त्याच्या बायकोला विचार, भाजी आणली का? डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज जे अख्खा जिल्हा त्याला चळा चळा कापतो, त्यांनी असं ऑर्डर केलंय. घरी आलेल्या बायकोला भाजी आणली, 5 पैसे ऑर्डर केलं. महाराज येतात, घाई चालवून भाजी विसरून आलो. कुटुंबाचा संवाद आहे हा साधा. भाजी विसरून आलो. त्या बाईने लगेच शेरा मारा, तुम्हाला ना कळतच नाही. मी अंतर्मुखून विचार करतो, ह्याला कळत नाही तर हा एखाद्याला आताच फाशी देऊन आला कोर्टामध्ये, एखाद्याला जन्मठेप दिली आणि त्याची बाई म्हणते त्याला कळत. माझ्या शेजारी येऊन बसला आणि मलाच म्हणाला, बरं का, बरं झालं महाराज म्हणाला, की नेहमी मला असंच म्हणते. आता मला सांगा, कळतं का नाही मला? अहो कटाडे साहेब, माझी केवढी अडचण, न्यायाधीशाच्या घरी न्याय करायची पाहिजे. तो न्यायाधीश, आपण काय न्याय करणार? बरं, महाराज होणं सोपं आहे, सगळ्या मंडळी महाराज होणं सोपं आहे, निभावणं अवघड आहे. आता काय अडचण होती? त्याला कळत नाही म्हणायचं, त्याच्या घरी राहायचं, आणि त्या बाईला कळत नाही म्हणे तिच्या आजचं खायचं. वाफाळलेला चहा आला, पुढचं बघू म्हणलं. नंतर चहा झाल्यावर मग आता न्याय द्यायचा नाही. आम्ही अत्यंत सम्यक रीतीने त्याला सांगितलं, साहेब माझं जन्म कळत काय त्या बाईला. ती म्हणली, बघा आता तर मी म्हणतो त्या महाराजांनी शिक्कामोर्तब केलं, मला कळत नाही. तो नर्वस झाला, मला म्हणलं मला कळत नाही. आता वेळ नाही, कीर्तनाची वेळ झाली, कीर्तन करून आल्यानंतर याच्यावर चर्चा करू. आम्ही गेलो कीर्तन, 2 तास त्याचं कीर्तनात लक्ष नाही. कीर्तनात त्याची चोळजोळ चालू, कीर्तन संपलं, घरी आलो, जेवलो. ते झालेलं सांगतोय अगदी जसं त्या तसं. आतमध्ये गेलं, त्यांनी कडी लावून घेतली. मग मला सुरुवात केली, काय रे महाराज झाला म्हणजे लय छान. मलाच म्हणलं महाराज झाला म्हणजे लय छान. मग मी माफ करा, मी जरा महाराज पण बाजूला गाडवा, जज झाला म्हणजे काय महाराज केले का? माझं महाराज पण काढतोस. मग त्याने विचारलं, मगाशी तू मारे सांगितलं मला कळत नाही, खरं सांग कळत नाही? बिलकुल कळत नाही. मी खोटं बोलत नाही, माझा निर्णय आजही तसा तुला कळत नाही, तू जरी डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज असता तरी. मग त्याने मी विचारलं, कशावरून कळत नाही? तुला राग येईल सांगितलं काही सांग म्हणलं, कशावरून कळत नाही? असले डोळे खाती बाई 25 वर्ष सांभाळले, हे काही काळाचं लक्ष नाही. कुठला दृष्टांत संपला. मला काही जास्त रंगवण्याचा अर्थ नाही. आपल्याला कळत नाही की माणूस कबूल करत. माणसाचं ठीक आहे हो, पण सर्वेश्वर परमात्मा असणारा तो सर्वज्ञ आहे, त्याला काय माहिती नाही? तो तर सर्वज्ञ आहे. तरी तुकाराम महाराज त्याला म्हणतात, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, 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 तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणू, आम्हीच ते प्रेम सुख जाणू, सुख जाणू, सुख जाणू, सुख जाणो, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो,
आम्ही सती प्रेम सुख जाणो सुख जाणो सुख जाणो सुख जाणो तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. ते अभंगाचं रूपच आहे. देवा तुला कळत नाही. तो सर्वज्ञ असला तरी त्याला काय कळत नाही. त्याचं नाम किती श्रेष्ठ आहे ते त्याला कळत नाही. त्या कीर्तनाचा समारोप खूप चांगला करायचा पण ते आताच टॉप सिक्रेट लास्ट मोमेंट बरोबर 10 वाजता सांग. 2 कारण आहेत. एखादा उशिरा आला तर त्याला हा हेतू पण अर्थ आहे ना. एखादा उशिरा आला तर ऐकायला वेळ आणि मधून जाईल त्याला मिळून स्पष्ट आहे. मधून गेला तर त्याचा तो लाभार्थी आहे. पूर्ण दोन दृष्टांत समोर ठेवतो. खूप सुंदर आहे या संबंधात. एक महाभारताचा दृष्टांत. महाभारत वाचलं पाहिजे. ज्याचा गौरव ज्ञानेश्वर म्हणून खूप सुंदर. म्हणून महाभारती नाही नोहेची लोकी तुम्ही येणे कारणी म्हणती पाही व्यासोच्छिष्ट जगत काय सुंदर गौरव करून महाभारत. त्यातली गोष्ट आहे. लक्ष भारतीय युद्ध संपलं. भीष्म पर्व इकडे लक्ष द्या. युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्णचंद्र म्हणजे आता आपण तात्काळ पितामह भीष्मांना भेटायला केलं पाहिजे कारण आता उत्तरायण लागतं ते त्यांचा ज्ञान व्यक्त. पांडवाचं वर्तमान भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन तेव्हाची गोष्ट आहे. थोडी ऐका नाही काय घटना घडली ती. शरपंजरे असे भीष्म पडले होते. बाणांच्या शरीर अंगातून रक्त निघत होत पण क्षात्र तेज असं तोंडावर होत. खूप मोठं युद्ध. जवळ आल्यानंतर भगवान कृष्णाने हात ठेवला भीष्मांकडे पाहून. पितामह भीष्म हसले. भगवान म्हणले का हसला. भीष्म म्हणले असंच. भगवान म्हणले असंच कोणी हसत. असंच जे हसतात ना त्याला लोक खाण्याला पाहतात. डोक्यावर परिणाम. असंच कोण हसेल. एक नियम काय माहिती का. विनोद झाला ना हसला काय. विनोद झाला काय. विनोद झालाच नाही हसला वेळाच. आणि विनोद होऊ नये हसला नाही तो त्याच्या पुढचा वेळ. काही काही माणसं त्यांना कळतच नाही. काही काही गावाला आम्ही जातो ना फक्त बुक्का लावून हार घालायचा बाकी असतो. काही नाही तुमच्या चेहरे वाक्याचं मरणच म्हणायचं काही कळतच नाही. हसत पण नाही रडत पण नाही. अशा 52 गावाची यादी मी केली परत जायचं कळतच नाही त्यांना. का हसतात. पितामहाने त्याचं उत्तर दिलं म्हणजे माझं हसण्याचं कारण एकच आहे. मी एक सामान्य जीव आहे. मी तुला नमस्कार करतो तू मला कशासाठी. कोणी कुणाला नमस्कार करायचे याचे संकेत मी कुणी कुणाला नमस्कार करायचे ते सांगायला मला कीर्तन करा. मला का नमस्कार केला. देव सुद्धा काही कमी नव्हतं. देवाने त्याला सुना मी काही तुला नमस्कार केला त्या धर्मात तू राहील. भीष्म नसतो मी काही तुला नमस्कार केला मग हात जोडलेच.
हात जोडले पण तुला नाही. मग भगवान म्हणाला मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत युद्धच करत आहे. आमच्या घरी पुतना मावशी 6व्या दिवशी आली. माझं वय 6 दिवस. 6 वर्ष नाही, 6 दिवस. त्या दिवशी मी पुतना मावशी मारली. त्या दिवसापासून आतापर्यंत युद्धच करत आहे. कंस, चाणूर, मुष्टी, शिशुपाल, वक्रतंत्र मोठे मोठे युद्धच करतात. पण या सगळ्या युद्ध प्रवासामध्ये तुझ्यासारखा योद्धा जो भारतीय युद्धात तर तुझ्या युद्ध कलेवर मी प्रसन्न, म्हणून तुझ्या युद्ध नैपुण्याला मी नमस्कार. मी प्रसन्न, काही पाहिजे असेल तर माग, मी द्यायला तयार आहे. भीष्म म्हणाले आता काय मागायचं, आता थोड्या वेळाने माझं प्राण. उलट मी भाग्यशाली, योगी जपी पती ऋषी मुनी संत म्हणून तर आयुष्यभर प्रयत्न करतात की मृत्यू समय तुझं नाव तोंडात जाईल आणि माझा मृत्यू होत असताना तू समोर असतात. तेवढं भाग्य, मला काही इच्छा नाही मागायची. भगवान म्हणले माग कर, माझी इच्छा देण्याची, माग. भीष्म म्हणाले मागतो, तू आधी. दोघांचा संवाद व्हायचा. भगवान म्हणले ठीक आहे मी माग. हे म्हणायचे तू माग. हे जुगलबंदी झाली दोघांची. रम्य होतीच. भगवान म्हणले ठीक आहे मी माग. काय भगवान विचार करतात की सगळं जग माझ्या दारात उभं, पदरपासून सिद्धिविनायकासकट मलाच मागून मागून माझी एक इच्छा तेवढी पूर्ण, असं भगवान म्हणतो. भीष्मानं माझी एक इच्छा तेवढी तुम्ही पूर्ण. काय इच्छा आहे पूर्ण करणं. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. तो म्हणला तू म्हातारा झाला पण तुझा कपटी स्वभाव अजून गेलेला दिसत नाही. त्यासारखं म्हाताऱ्याला फसवत. ठीक आहे म्हणले आता तू म्हणतोय तुम्ही मागतो. माझी पण इच्छा आहे मी मागून तू द्यायचं म्हणजे देतो. म्हणले कृष्णा या भारतीय युद्धामध्ये हातात शस्त्र धरणार नाही असं तू प्रतिज्ञा केली होती, केली होती. तो पण मी मोडली, तुला हातात शस्त्र धरायला लागला. जेव्हा म्हणले कधी धरलं, पण खरं बोलायची सवय नाही. कधी धरलं? अरे म्हणले मी अर्जुनावर जेव्हा शस्त्र टाकलं त्यावेळेस तो बेधुंद झालाच. रथावर उडी मारली, तुझ्या डोक्याचं मंदिर खाली पडला आणि तिथं रथाचं चढ पडलं, ते उचलून माझ्या अंगावर ठेवलास. आठवतं? हा म्हणजे आठवतं. मग ते चाक सुद्धा आयुध आहे. त्या प्रसंगी तो हातामध्ये धरलंच, तुझा पण हा माझा पंचम पुरुषार्थ आहे. तर ते रूप बघत माझी प्राणीभूत झाली. आनंद वाटला. देवाने सुद्धा हातामध्ये रथाची चाक घेऊन त्याला दर्शन देताना पितामहांचे डोळे निघत आणि आता प्राणोत्क्रमण होणार. एवढ्या पितामहांचे पाय अर्जुनाने युधिष्ठिरांचे आम्हाला जाऊ नका, आम्ही पांडव आहोत, आमचे काही प्रश्न तुमच्याकडे आहेत त्याची उत्तर भीष्मांचे डोळे परत उघडले. काय तुम्हाला अर्थ नाही. तर त्यांनी त्यांना प्रश्न केला की म्हणे आम्ही आयुष्यभर पुण्य केलं म्हणून हा आमच्या घरी काम करतो. द्वारकेचा राणा पंडाव आमच्या घरी हा काम करतो भगवान. पण जे आयुष्यात पाप केलं नाही ते या 18 दिवसात केलं. तुम्ही आमच्या आजोबा तुम्हाला शरबंदी पाडण्याचं पाप ते आम्हीच केलं. द्रोण काय कृप काय त्यांची अवस्था मी काय केली सत्तेच्या मोहापासून. त्या पापातून आम्ही मुक्त कशाने सांग.
पांडवांचा प्रश्न. तर भीष्म दुसऱ्यांदा हसले आणि हसून म्हणाले, अरे लक्ष्मण, तुम्ही जे पाप केलं या पापातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही ज्याच्या सान्निध्यात आहात त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करा. तुम्ही पाप मुक्त व्हाल, त्याचं नामस्मरण करा. अर्जुन जागेवर उडाला. याच्या नावानं पाप काय? यांनी तर ब्रह्म घोटाळा केला. ते करत नव्हतं युद्ध, यांनी करायला लावलं आणि याच्या नावानं पाप जाईल. भीष्म म्हणले त्यालाच विचार. अर्जुनाने देवाकडे पुढाकार म्हणले, काय रे तुझे पाप केले ते तुझ्या नावानं जाईल? देवाने खांदे उडवले म्हणजे मलाच माहिती. संत संपला. त्याचा अर्थ तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. हे तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. वृद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. देवाला माहिती नाही त्याचं नाम किती श्रेष्ठ. दुसरं उदाहरण आहे ते बहुतांश आता जर 23 वर्ष सत्ता झाल्या तर कीर्तनकारच्या दृष्ट्या ते सांगतात. अनेकदा पुनरावृत्ती होते, पण क्रमप्राप्त म्हणून सांगतो माझ्या शैलीत. तिकडे लक्ष द्या. 2 दिवस ठोकल्याने जमले. सेतू बंधन झाले. प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या सेतू बांधला. हे सगळ्यांना माहिती. तर ते वानर जे दगडी टाकत होते ते पाण्यावर तरत. हा दृष्टांत ऐकतो. प्रभू रामचंद्रांना वाटतंय ते वानर दगडी टाकतायत, आपण पण एखादं टाकून बघायचं. त्याने दगड उचलला आणि टाकणार एवढ्याच लक्षात आलं. आपण दगड टाकला आणि तो तारला तर बरा. जर या माकडांदेखत पुढला तर उद्यापासून आपलं दर्शन नाही घेऊ. जरा लांब गेलं, कोणी नाहीच बघून दगड टाकला तर त्याला घनता आहे, तो बुडालाच. 1 2 3 4 5 25 दगडी टाकले एकही करत नाही. तेवढ्यात मागावून टाळी ऐकला. देवाने मागे बघितलं तर मारुतीला येतोच. म्हणजे मारुती तू? हा म्हणला मीच. केव्हा आलास? पहिल्या दगडाला आलो. हे सगळं बघितलंय. जरा सांगू का? ऐकलं. निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराचं तोंड कसं तसं देवाचं. मारुती जवळ गेलो. मारुतीला, तू माझा भक्त आहेस? होय आहे. तू माझा मित्र आहेस? आहे. तू माझा सखा आहेस? आहे. पण हे देवा का विचारतात? देव म्हणाले एवढ्यासाठी ते बघितलं ते गावात सांगायचं. मारुती म्हणाला की मी त्या वेडा एका आपल्या गावाची बदनाम करायला. पुढे फार रामायणकारांनी भाव चांगले टाकले. देवाने विचारलं का रे तुम्ही दगडी टाकता ते तरवतात, मी टाकलेला का बुडाला? साहजिकच आहे. तुम्ही दगडी टाकता ते तरले, मी टाकलेला का बुडाला? तर मारुतीने स्वच्छ उत्तर दिलं, देवा तुला कळत नाही. बहुतेक याच विधानाभोवती कीर्तन फिरतं, तुला कळत नाही. देवाला भक्तच बोलू शकतो असं तुला कळत नाही. काय कळत नाही? अरे साधत बोलतोय, त्याला काही मंत्र तंत्र पाहिजे कळायला. जे सांगितलं मारुतीरानी बुद्धिमत्ता वरिष्ठम, ते म्हणले देवा तुला साधी गोष्ट कळत. काय कळत? अरे म्हटले
तू ज्याला उचलून घेतो तोच करतो, तू ज्याला टाकून दिला तो बुडणारच दृष्टांत संपला. साधं गणित तुला कळत नाही. तू ज्याला उचलून घेतो तो भवसागरात करतो, तो टाकून दिलाच, त्याचा त्याग केला तो बुडणारच आहे, दृष्टांत संपला. नाम किती श्रेष्ठ आहे. मी समारोह खूप चांगला करणार, देवाला सुद्धा कळत. हा झाला सिद्धांत या अभंगाचा. पण हा सिद्धांत समजून सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये 3 दृष्टांताची योजना केली. त्यातला पहिला दृष्टांत पहिल्या चरणात आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, 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 भ्रमर सकळ भोगितसे, भ्रमर सकळ भोगितसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, भ्रमर सकळ भोगितसे, भ्रमर सकळ भोगितसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. अभंग म्हणायलाही अवघड आहे आणि करायला त्याच्यापेक्षा अवघड आणि सांगायला त्याच्यापेक्षा अवघड. तरी तो म्हणजेचा याचा अर्थ असा करून मला कळा, कदाचित तुम्हाला सांगता सांगता मला कळावा या हेतून घेतला. खूप सुंदर अभंग आहे. इकडे लक्ष द्या. भारतरत्न लताबाई फार सुंदर गाय. सोप्या भाषेत सांगतो. कुमुदिनी या शब्दाचा अर्थ फुल आहे, विशेषत्वाने कमळ. कमळात पण साहेब 2 जाती, एक सूर्य विकासिनी, एक चंद्र विकासिनी. एक सूर्य विकासिनी, चंद्र विकासिनी. जरा नोट करा, त्याला माहितीच नाही. आता काय सांगू तुम्हाला, एखाद्याला लग्न झालं ना, फोन येतो वर्षातून वर्ष, गुड न्यूज महाराज, मुलगा झाला, अभिनंदन, छान, पुत्ररत्न झालं. तो म्हणतो आता काय, एक चांगलं नाव शोधा त्याला करायचं. म्हणजे उद्योग त्यांनी करायचे ना, आम्हाला कामाला लावायचं, चांगलं नाव ठेवा. मग ते आम्ही शोधायचं कोणतं नाव ठेवायचं. आणि तो काय सांगतो माहितीये का, असं नाव ठेवा जगात नाही. असं कसं होईल, असं कसं होईल, कुठेतरी असणार ना. मी त्याला एकच सांगतो, असं नाव ठेव की पुन्हा लोकांनी त्याला नाव ठेवली. मी एवढं आठवायचं कारण काय, सूर्य उगवल्यावर जी फुलं उमलतात, सूर्य विकास, इकडे लक्ष द्या. त्या कमळाला पंकज म्हणतात. आणि चंद्र उगवल्या जी कमळ फुटतात त्याला पंकजा. ज्यावं नाव आहे त्यांना ती माहिती नसेल याचा काय अर्थ. सूर्य उगवल्या जे कमळ उगवतं त्याला पंकज, आणि चंद्र उगवल्या जे कमळ उगवतं म्हणून ती पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी होती. आता ते काही साहित्य इथे पाजळत बसावं असं माझं काही मत. पण त्या कमळामध्ये सुगंध आहे, मकरंद आहे, त्याचा फुलाला काय फायदा, कळतंय ना. कमळाला काय उपयोग आहे त्याचा, शेकडो किलोमीटरवरून भुंगा येतो आणि त्याचा आस्वाद घेतो. वास्तविक परिमळ आणि फूल म्हणजे कमळ आणि फूल, कमळ आणि सुगंध अनन्य, फार सुंदर ज्ञानेश्वरी, फार बारकाईने वाचायला लागतो.
तेवढ्याच हळूवारपणानं. नुसती बोटं फिरून उपयोग होणार नाही. ग्रंथाची पानं फाटली बोटाला फुटे पडतील याच्यापेक्षा काय आहे? त्यात उतरते ओवी समोर फार सुंदर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे नाथ महाराजांच्या वाङ्मयाचे पडसाद हा एक विषय मोठा आहे. त्याला अनुलक्षण सांगतो काही अभ्यास आहे त्यांच्यासाठी फार सुंदर आहे. फारच सुंदर. काय ज्ञानेश्वर महाराजांची परिणत प्रज्ञा असेल काय सांगत असते. परिमळू निघालिया पवनापाची मागे ओस फुल आहे तिची तैसा आयुष्याच्या शेवटी केवळ ती. बागेमध्ये सुंदर फुल फुललेले असते. एक वाऱ्याचा झोत येतो. इतकं सोपं नाही. ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर आणि नाजूकपणानं म्हणतात. परिमळू निघाली या पवनापाची. वारा आला त्या फुलावरून गेला. काय कळतंय? सुंदर वाऱ्या जरा वेगळा शब्द वापरतो. वाऱ्याची झुळूक आली फुलाचा सुगंध घेऊन गेली तसा एका प्रियकराबरोबर आम्ही सारिका निघून जातो. कदाचित शृंगार असेल. फुल असं खाली पडतं. परिमळू गेली या ओस फुल देती. परिमळू गेली या ओस फुल देती. परिमळ गेली या ओस फुल देती. परिमळ गेली या ओस फुल देती. आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्या शेवटी देह तैसा. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्या शेवटी देह तैसा. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. तसाच्या तसा दृष्टांत नाथ महाराजांच्या हरिपाठात त्या ओवीला साम्य असणार. इकडे लक्ष द्या. फुलातला परिमळ निघून गेला. फुल संपून गेलं. पण इकडे लक्ष द्या. फुलाला परिमळ त्याचाच आहे. ते परिमळ आणि फुल अनन्य आहे. पण फुलाला त्याचा उपयोग होतो. त्याचा भोग भुंगा घेतो. बरोबर आहे की नाही? किती सुंदर दृष्टांत. त्या परिमळाची किंमत काय फुलाला माहिती नाही. भोंग्याला कळते. तसं तुकाराम महाराज देवाशी संवाद साधतात. देवा 1.5 तास झाला तुला समजून सांगतोय. परिमळ फुलाचा आहे पण फुलाला कळत नाही. तो भुंग्याला कळतो. तसं नाम तुझंच आहे पण तुला कळत नाही ते आम्ही. असा दृष्टांत तुकाराम. वेळ संपत चाललाय. पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि वेळेचं अतिक्रमण करण्याचे माझा स्वभाव आहे. मी आता सरळ सांगतो. दुसरा दृष्टांत घालताना तुकाराम म्हणतात. माते तृणबाळा दुधाची ते जोडी. याची नय जोडी त्या सीताम. हा कळत नसेल तर हा दुसरा दृष्टांत. आईच्या स्तनात दूध आहे पण त्या दुधाची किंमत आईला कळत नाही. ती बाळाला. माते तृण गवताच्या प्याडी इतकी किंमत नाही. बाळाला दुधाची किंमत कळते. तसं नाम तुझंच आहे पण तुला त्याचं मूल्य कळत नाही. त्याचं प्रेम सुद्धा म्हण. तुगा म्हणे मुक्ता फळ. तुका म्हणे मुक्ता फळ. शिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ. तुका म्हणे मुक्ता फळ. तुका म्हणे मुक्ता फळ. शिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ. काही त्याची भेटी भोगाती. नाही त्याची भेटी भोगाती. कैसे तुझं नाव.
नाम तैसे तुझे ठावे कैसे तुझ ठावे कैसे तुझ ठावे नाही तुझे कैसे तुझ ठावे हा दृष्टांत कळण्यासाठी समुद्र किनारी जावं लागतं. आपण समुद्र किनारीच आहोत सध्या. समुद्र किनारी शिंपले असतात आणि शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. कसा होतो ते ज्ञानेश्वरीच आहे. स्वातीचे जे उदक, सुट्टी मोठी गाळी दी, स्वाती नक्षत्राचा पाऊस, त्याचा थेंब शिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो. दृष्टांत देताना तुकाराम महाराज काय म्हणतात, त्या शिंपल्यामध्ये मोती असतो, पण त्या मोत्याची किंमत शिंपल्याला कळते. ती सराफाला कळते, जवाहिऱ्याला कळते किंवा रसिकाला कळते. तसं देवा नाम तुझंच आहे, पण तुला ते कळत नाही. आम्ही हे सगळं अभंगाचं थोडक्यात मी विवरण केलं. आता हे मंथन झालं. मंथनाच्या अंती लोणी, त्या लोण्याचा गोळा घेऊन कीर्तनाचा समारोप करणार आहे. सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नामाचं भजन करायचं. उत्तरार्धाने त्याचा विचार करणार आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुमुदिनी काय गाणी तू परिमळ भ्रमर सकळ कृती तसे तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम आणि तुझे प्रेम सुख जाणू. इकडे लक्ष द्या. 3 दृष्टांत समोर ठेवले. त्याचा विचार सांगतो. इकडे लक्ष. तुकाराम महाराज संवाद करतात की देवा नाम तुझंच, पण त्याची किंमत तुला कळत नाही, त्याचं प्रेम सुख आम्ही जाणतो. हे सांगण्यासाठी 3 दृष्टांत. फुलाचा परिमळाचा भुंग्याचा दिला, आईचा दिला बाळाचा दिला, शिंपल्याचा मोत्याचा आणि रसिकाचा. आता परत सांगतो. सुगंध फुलाचाच आहे, पण त्याची किंमत फुलाला कळत नाही, भुंग्याला कळत. दूध आईचंच आहे, पण आईला त्याची किंमत कळत नाही, बाळाला कळत. मोती शिंपल्याचाच आहे, पण शिंपल्याला कळत नाही, रसिकाला कळत. तसं नाम तुझंच आहे, ते तुला कळत आम्ही जाऊ. इतकाच विचार. आता काय सांगतो तुम्ही काय. परिमळ फुलाचा आहे, पण फुलाला कळत नाही, त्याचा भोग भुंगा घेतो. मग परिमळ जन्माला आला कुणास काय कळत. परत सांगतो. परिमळ फुलाचाच आहे, त्या सुगंध. आता काय, कुठे चाफा असेल त्याचा सुगंध वेगळा, गुलाबाचा वेगळा, जाई जुईचा वेगळा, वेगवेगळ्या फुलाचा सुगंध. त्याचा सुगंध स्वतःचा आहे, पण त्याचा उपयोग त्याला नाही. जरा वेगळ्या भाषेत सांगू, फुलाला परिमळाचा संयोग आहे, पण भोग नाही. भोग भुंगा घेतो. मग हा परिमळ जन्माला आला
मी म्हटलं ना, कळायला थोडं अवघड आहे. आईच्या स्तनात दूध आहे, पण आईला त्याचा उपयोग नाही, त्याचा भोग बाळ घेतो. मग दुधाचा जन्म कुणाचा? आत्ताशी लक्षात आलं, त्या दुधाचा जन्म बाळासाठी. म्हणजे दूध जन्माला आलं बाळासाठी, परिमळ जन्माला आला भुंग्यासाठी. ही बात आहे. परिमळ फुलाचा आहे, भोग भुंग्याला आहे. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधतात. देवा इतकं सोपं सांगत नाही मी, टल टण पल पगोडून ते अभंग असे नाही. देवा आई, परिमळ फुलाचा आहे, फुलाला त्याचा उपयोग नाही, त्याचा भोग भुंगा घेतो. याचा अर्थ परिमळ जन्माला आला भुंग्यासाठी, दूध जन्माला आलं बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी, आणि तू सुद्धा अवतारा आलास आमच्यासाठी, असं माझं म्हणणं आहे. तुकाराम मानची बात. आलास या कारामुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मग आपुल्या चिंतैवारे ही साकार होऊन अवतरे, आणि अज्ञानाची अंधारी घेऊन झाली. ही सगळी संदर्भ काय सांगतात. आता एवढं थांबलं नाही बाबा, पुढचा ऐकण्यात वो तो बहुत बढ़िया है, वो बता रहा हूं. देवाशी संवाद साधताना देवा बघ, मी तुला काय सांगतो, नाम तुझंच आहे, तुला कळत नाही. जसं की भुंग्यासाठी परिमळ, परिमळ हा भुंग्यासाठी, बरोबर आहे. परिमळ जन्माला आला भुंग्यासाठी. नीट ऐका, दूध जन्माला आलं बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी, तू अवताराला आलास आमच्यासाठी. काय ना देवा, कधी कधी मनामध्ये अशी शंका येते आणि वैचारिक गोंधळ निर्माण होतो. कधी कधी माझ्या मनात शंका डोकावते. शंका बघा काय काय डोकावते. भुंगाच नसेल, कल्पना करा, भुंगाच नसेल, परिमळाला कोण विचार? भोगताच नाही, भुंगाच नसेल, परिमळाला कोण विचारेल? बाळच नसेल, तुझ्याला कोण विचारेल? रसिकच नसतील, मोठ्याला कोण विचारेल? आणि आम्हीच नसू, तुला तरी कोण विचारणार? आमच्यामुळे तुला देवत्व. अभंग समारोप करतो. इकडे लक्ष, फार सुंदर समारोप आहे. मुंबापुरी येतो, दररोज नवीन नवीन पंथ उदयाला येतात, आणि ते त्यांच्या साधनांचा भडीमार करतात. इकडे लक्ष द्या. पण आपण सर्व बसलेले आहात. मी तुम्हाला एक पुढे सांगतो गोष्ट. अनेक संप्रदाय असताना शहाण्या लोकांचा संप्रदाय कोणता, असा जर प्रश्न आला, फक्त वारकरी संप्रदाय हेच उत्तर असेल, दुसरं नसेल. एक प्रमाण देणार विषय. कारण वेगवेगळ्या साधनांचा परिमाण. पहिल्यांदा लक्षात ठेवा, सगळं नामस्मरणासारखं दुसरं साधन, त्या फंदात जाऊच नका. नाना साधनांच्या केल्या वाचा निळोबरायचा अभंग. परित्यान्न पवती हो याचा दारवंत, काय सुंदर लिहिलं. तर जाऊ इच्छित सांगणारी असल्या फंदात पडू नका. कुठेतरी एखादी माताजी येते, हात वर करून जाते, सगळ्याची कुंडली जागृत होते. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचायचंच कारण असं होत नाही. नागिणी उत्साही नवही द्वारे निरोधोन, नागिनी उत्साही नवही द्वारे निरोधोन, नाडी त्रया माझी शिशुंना संचरण, नाडी त्रया माझी शिशुंना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने
अहर्निशी मुक्ती स्थान नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादश अक्षरी मंत्र न जपसिकाय ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र नम जपसिकाय हे ज्ञानोबराचं वचन. आणि आता मुंबईच्या खोल्या 10x12 काय ध्यान करायचं? एकानं एकदा ध्यान केलं पाहिजे. सकाळी 4ला ध्यानाला बसतात. बायका मुलं झोपली की आणखी बसतात. कसं ध्यान दिसतं असं. डोळे झाकले काय दिसणार एवढ्या दूधवाला आला. दूधवाला कुठलं भांडे घेऊ. दूध घेऊन खाली बसलं तेवढं पेपरवाला. असं होत नाही. अहो येता जाता उठत बसता काही करिता काय सुंदर लिहिलं. सगळे आपण व्यस्त आहोत आणि संसार. नामाचे चिंतन प्रगत बसायला असाल ते करायचे. असाल तिथे नामस्मरण करा. ते स्वतंत्र प्रकरण करावं. पूजा करायची झाली स्नानाचा प्रश्न. ध्यान करायचं झालं, यज्ञ करायचं झालं, अधिकाराचा नगले की आंघोळी तोंड धुवावे. झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याचं पूजा नाही करू शकत स्नानाशिवाय. नाम सर्वात श्रेष्ठ. माझा आवाज बसलाय. एक प्रमाण नुसतं गद्याच फार सुंदर निव करायचं. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. सगळे संत एकत्र बसले. सगळे सिद्धांत शोधले. ज्ञानदृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडून काय ते हे श्रीहरीचे नाम. तर जास्त चौकशी करत बसायचं. केवळ नामाचाच उच्चार सगळं करायचं. नामाशिवाय जगातच काय. वाक्य खूप चांगलं सांगतो आणि समारोप करतो. एक प्रश्न आहे माझ्या अंतकरणात. तेवढा व्यक्त करतो वेळ संपला. नाम जर सर्वश्रेष्ठ आहे. माझा प्रश्न. नाम जर सर्वश्रेष्ठ आहे. नाम जर उद्धारक आहे. नाम जर जीवनाचं कृतार्थता करणार आहे. तर लोक नाम का घेत. तिकडे लक्ष द्या. हवाळ कट्ट्यावर बसून पिक्चर ओट्यावर बसून गप्पा करत असतो. नामस्मरण करतात. लोकल मध्ये पत्त्याचे डाव खेळतील पण भजन नाही करत. लोक नाम का घेत. त्याचं मला उत्तर मिळालं. ते सांगणार आहे. नाम श्रेष्ठ आहे त्यात वाद. पण नामात एक दोष. तो महादोष आहे. म्हणून लोक नाम घेतात. तुम्ही आरोप करता सत्य. नाम श्रेष्ठ आहे पण नामाजवळ दोष आहे. नाम दोषी असल्यामुळे लोक घेत नाही. तुम्ही जर विचारलं कोणता दोष आहे तर नाम फुकट आहे एवढाच दोष आहे नामाचा. ते जर 78,000 रुपये तोळा असतं ना तर लोकांनी गुरुपुष्यामृताचे व्यवहार ग्रॅम घेऊन ठेवला असतं. माझ्या सर्व मायबाप लोकांनी नाम फुकट असतं तरी ते चोख होतं. लक्षात ठेवा. जनाबाईचा बघा. नाम फुकट चोखट नाम घेता मे बी असं जनाबाई लिहितात. नामस्मरण केलं पाहिजे. आजच्या या पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांग. वेळ मिळेल त्याची नामस्मरण. वेळ मिळेल. एकाने मला येऊन काय विचारतील पाटील साहेब नाही सांगितलं. आम्हाला रोज प्रश्न विचारतात. रोज काहीतरी प्रश्न असतात. काय विचारतो त्या नाही. एकाने विचारलं की महाराज देवळात जाताना घंटी वाजवायची का बाहेर येताना वाजवायची. त्याला म्हणलं तुला वेळ मिळेल तेव्हा वाजव.
फक्त कीर्तन चालू असताना वाजवू नको, एवढं कळलं तरी बस. काय विचार केली यांनी? एकाने मला काय प्रश्न विचारला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही महाराज आहे, पण ते निभावणं फार अवघड आहे. काय विचार करायचा? एकापेक्षा एक रती अतिरथी महारथी असे लोक भेटत जातात. जाऊ द्या, मी त्याचा विचार करत नाही, तिकडे लक्ष द्या. नामस्मरण सातत्याने केलं पाहिजे, अखंड. जाऊ द्या, पोटात आले तर पोटात ठेवत नाही, सांगूनच जात. तो ना तुकाराम महाराजांना विमान आलं, त्यांनी किती नामस्मरण केलं, असं त्याचा प्रश्न. म्हटलं बाबा, किती केलं ते लिहून नाही ठेवलं तुकाराम, आपण लिहून ठेवतो तसं. आता हा माळा, उद्या 20 माळा, उद्या 25 माळा, ते लिहिलं नाही. किती वेळ केलं नाही ते लिहिलं. शिंप, जांभई, खोकला एवढा वेळ वाया गेला, स्वच्छ वरायचं. शिंक, जांभई, खोकला एवढा वेळ वाया गेला. पण शिंकलो तेव्हा विठ्ठल म्हणतात, खोकताना म्हणतात, जांभई देताना तोंड वाचलेलं, नाम घ्यायचं संधी. आता काय असेल त्यांच्या 42 वर्षाच्या आयुष्यात 25,000 वेळा जांभई आला असेल, 50,000 वेळा खोकला आला असेल, 10 सेकंद तर गेली, शिंकताना 2 सेकंद तर गेले. म्हणजे आयुष्यभर जेव्हा शिंकलो, खोकलो, जांभई दिली, हा सगळा गोळा बेरीज जो वेळ झाला, तेवढा वेळ माझा नाही, एवढा वेळ वाया गेला असं तुम्ही ऐकताय ना. शिंक, जांभई, खोकला एवढा वेळ वाया गेला, पुरा ऐका, तेवढा वेळ वाया गेला याची त्यांना खंत आहे. आणि त्यांचा जेवढा वेळ वाया गेला तेवढा वेळ आम्ही नामस्मरण करत नाही, तरी खंत बाळगत नाही, ही मोठी खंत आहे. कधीतरी विचारात घ्यावा. अखंड नामस्मरण करा. दृष्टांत संपला, कीर्तन संपलं. भीमाशंकर सोसायटी ही उपनगरातली एक प्रसिद्ध असा प्रकल्प आहे. सगळे मराठी भाषेत राहतात. सुंदर मंदिर बांधलेलं. सगळ्यांना माझं सांगणं की 24 वर्ष पूर्ण झाली. आदरणीय सोपान काका असतील, आदरणीय नायकोडी बाबा असतील, या लोकांनी ही परंपरा टिकवून ठेवली. परमश्रद्धेय गुरुवर्य पांडुरंग महाराज यांच्या आशीर्वचनीय उत्सवाला त्यांनीच उत्सव सुरू केला. आमचे मार्गदर्शक होते. ही सर्व माझी मित्रमंडळी, सगळ्या माता भगिनी आणि भक्त भाविक, मला ते मागायचं नाही. त्या श्रीमंत घरात माझं जन्म. फक्त एक मागणी की उद्या येताना एक श्रोता घेऊन, जो वक्त्याचं बळ वाढवणार असेल. ते एवढे बसतात तरी मला ते समाधान आहे, मला काही अडचण नाही. एवढे 34 इमारती आहेत. मी आत्ताच माननीय नलावडे साहेबांनी म्हटलं की हा सगळा तो मालिकाने झाला. 7 ते प्राईम टाइम मालिका. आणि या सगळ्या माता भगिनी आल्या, त्यांना मी धन्यवाद देतो. मला बोलवलं म्हणून नाही, त्यांना माहिती आहे मालिका खूप आहे, कीर्तनच खरं, हा वारकरी कीर्तनाचा विषय. एखादं वाक्य असं बाहेर पडेल की आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. सगळ्यांना माझं सांगा, एक श्रोता, काही अडचण नाही. जरा स्कीमचे दिवस आहेत. यु नो स्कीम, काहीतरी स्कीम डिक्लेअर केली पाहिजे. असे ज्येष्ठ सगळे बसलेले आहेत. माझे मित्र तुकाराम महाराजांचं एक प्रमाणच पेश करतात. तुम्ही जर एक छोटा आणला नव्हता तर त्यांनी कीर्तन ऐकलं तर अर्थ मी सांगत नाही. व्रत घडविता अर्ध तुम्ही प्रमाण काय? व्रत घडविता अर्ध. चला बाबा, चला कीर्तन, तो येऊन बस, जे काही पुण्य मिळेल 100% त्याचा अर्ध तुम्हाला 50 स्कीम तुकाराम महाराजांची. पण अर्ध आहे का पुढचं ते भयानक आहे. व्रत घडविता अर्ध पुण्य लागते, मोडविता दोघे नरका जाती. एखादं येत असेल कीर्तना, त्याला परत घरी नेलं, दोघे नरका जाती. पहिल्याच दिवशी सांगून ठेवले, काल्यापर्यंत ध्यानात ठेवा. व्रत घडविता अर्ध पुण्य लागले, मोडविता दोघे नरका जाती. बोलवा,
नाथ महाराजांचा दृष्टांत सांगतो. नाथ महाराज भागवत सांगत त्यांच्या वाड्यात कोणच ऐकायला येत नव्हतं. एवढं गोड भागवत कोणी ऐकलं. पण नाथांनी पण स्कीम काढली, जो भागवत ऐकायला येईल त्याला 1 किलो साखर. बघताय का माझ्याकडे, दुसऱ्या दिवशी वाडा खाचातच बघ. लोक काही एवढे चॅप्टर कॅरी बॅग घेऊनच आले साखरेसाठी. नाथ सुद्धा श्रीमंत होते. ते साखर वाटली 1 किलो सगळ्यांना. 1 महिना वाटत होते साखर. भागवत ऐकायचं आणि जाताना साखर घेऊन जायचं. 1 महिना भागवत झाल्यानंतर नाथ महाराज घोषित केलं, उद्यापासून भागवत बंद. सगळे आले, का भागवत बंद? म्हणजे साखर संपली. माझ्या कोठीत होते तेवढी मी दिली, आता साखर नाही उद्या वाटायला, मी कुठून घेणार? एक जात सगळे श्रोते म्हणाले, बाबा साखर वाटायचं बंद करा, पण भागवत चालू ठेवा. महिन्याभरात त्यानं कळलं साखरेपेक्षा भागवतच गोड आहे. आणि नंतर कळालं तर काय भीमाशंकर सोसायटीला मी सांगणार नाही साखर वाट. एवढा दृष्टांत पुरेसा आहे. आपण काय करू? मुंबापूर सारख्या या नेरूळ सारख्या शहरामध्ये आपण राहतो. भगवंताच्या कृपेने काही कमी नाही. सगळ्यांना माझं आव्हान असेल, तन मन धनाने या सहकार्य करा या उत्सवात. तन मन तिन्ही गोष्टी अपवित्र आहेत. तन अपवित्र आहे, मन अपवित्र आहे, धन पण अपवित्र आहे. पण तनशुद्धी स्नानानं होते, मनशुद्धी ध्यानानं होते आणि धनशुद्धी दान सत्पात्री दान केलं पाहिजे. एकच ठिकाण असं आहे वारकरी संप्रदायाच्या उत्सवाचं, तिथं आपण द्रव्य दान केलं पाहिजे. 1% आपली संपत्ती असेल 1% दान केलं पाहिजे, नाही तर ते दानही जायचं. सर्वांनी भर भरून आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे, सामाजिक भान संपत. मुंबई ही आपल्या महाराष्ट्राचे मराठी भाषिकांनी जिथे जिथे समारंभ होते तिथे पाहिजे. मराठी भाषा जगायची असेल तर ही सुद्धा नैतिक जबाबदारी आमच्या निश्चित. मी आलो, माननीय हरिभक्तीपरायण भालचंद्र साहेब यांचा आग्रह होता यावं. त्यांच्या अनुबंधातून आलो. माझे आणखीन निकटवर्ती असणारे हरिभक्तीपरायण मोहन शेठ मात्र ते सुद्धा व्यस्तता असून उपस्थित आहेत. त्यांचं फार सुंदर विठ्ठल मंदिर आहे. व्यक्तिगत उत्सव ते करत आले की अनेक वर्ष आपल्या वडिलांची परंपरा सांभाळ. पोलीस खात्यात असणारे पठाडे साहेब बसले कीर्तन, कोंडाजी बाबांचे अनुयायी. माझे मित्र शांताराम खंडागळे सुद्धा आले. 1 का 2 का 4 का 5 अशी अनेक महनीय मंडळी श्रोतृगणात बसली. ही सर्व उभी असणारे आमचे सहकारी मंडळी, त्यात अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, उत्तम गायक वादक आहेत. या सगळ्यांना माझं विनंतीवर सांग, माईक पासून लांब असा. हे सांगणार मीच असेल कदाचित. त्यांना सुद्धा सवय पहिली आता आम्ही त्याला भेटला असेल असं करणार. ते युनिट फुटायला आलं. खरं सांग, खूप किंचाळणं म्हणजे कीर्तन, खूप ओरडणं म्हणजे गायन, खूप बदलणं म्हणजे वाचन. कानाला आल्हाद, काना मना जिनी झाली पाहिजे. आम्हीच आमचे या वर्षी आळंदीच्या वारीत कीर्तन करू वाटेना एवढे ध्वनी शिकवतात. आम्ही काय करतोय? आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ झाली, गुणात्मक. त्या दृष्टीने आम्ही पहिले पाऊल टाकलं. खूप शांत ऐकलं पाहिजे. बसलात, खूप शांत ऐकलं, त्याबद्दल मी तुमचा ऋणी. सर्वांना माझी सांगणे, वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये. एका पारमार्थी भगिनीने पोस्ट टाकली, काय टाकली बताऊ. नवीन दारुड्यांचा जन्म 31 डिसेंबरला होतो. एकदम परफेक्ट सांगतो, वाईट पिऊ नका. किती सुंदर ही सगळी मुले तरुण आहे, कीर्तनात नाचतात. माझ्याबरोबर कान्होबा महाराज तरुण आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. तिथं प्रदीप वडणे पाटील विद्यार्थी, तरुण मुलं वारकरी संप्रदाय, उच्च विद्यार्थी. वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, परस्त्री पाप नजरेने पाहू नये. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला,
एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण म्हणून आनंदी पंढरीची वाट करा, सुखाने संसार करा आणि सगळं करू. या जन्मात आम्ही संत होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. संत होऊ शकत नाही, पण संतांचं होईल ते होईल. आम्ही संत नाही होऊ शकणार, पण संतां आम्ही ज्ञानोबा तुकोबा होऊ शकत नाही, पण ज्ञानोबा तुकोबाचे होऊ शकतो. तेवढं झालं तरी खूप आहे. तुमचा परमार्थ आणि प्रपंच हे दोन्ही यशस्वी होईल, तुमच्यावर संतांची कृपा होईल, तेवढी याचना करू शब्दांना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, मुक्ता फळ शिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, मुक्ता फळ शिंपी पोटी. फळ शिंपी पोटी, तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, फळ शिंपी पोटी. नाही ताची भेटी भोगतीये, नाही ताची भेटी भोगतीये, नाही ताची भेटी भोगती, नाही ताची भेटी भोगती. जैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, नाही तुझे नाम. जैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, नाही तुझे नाम. नाही जाती भेटी भोगतीये, नाही जाती भेटी भोगतीये. जैसे तुझे नाम नाही तुझे नाम, नाही तुझे नाम. जैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, प्रेम सुख जाणो, प्रेम सुख जाणो. प्रेम सुख जानो. प्रेम
जाणू तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम नाही तुझे नाम जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय 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 विठ्ठल ते पुराचे हित वाहे माऊली दे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज